नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती दूत या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन येणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. मित्रांनो, तुम्हाला माहिती मिळाली असेल की लाडकी बहीण योजनेची तपासणी होणार आहे. तर होय मित्रांनो, यासाठी शासनाने यंत्रणा सज्ज केलेली आहे. लाडकी बहीण योजनेची तपासणी ही आता सुरू होणार आहे. तर मित्रांनो, आता जसं आपण बघितल्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेची जी आता तपासणी होणार आहे, तर याबद्दल कोणतीच काळजी करण्याची गोष्ट नाही. मित्रांनो, ज्या लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र आहेत त्यांना नक्कीच या योजनेचा लाभ मिळणार आहे. मित्रांनो, या योजनेच्या नियमामध्ये कोणताच बदल करण्यात आलेला नाही. सुरुवातीला जे नियम होते तेच नियम ठेवलेले आहेत. योजनेमध्ये कोणताच बदल झालेला नाही. आपण ज्या वेळेला सुरुवातीला जो अर्ज केला होता, एक हमीपत्र दिलेलं होतं. त्या हमीपत्रामध्ये आपण स्वयंघोषणापत्र प्रमाणे आपण त्याच्यावरती सही करून लेखी दिलेलं होतं की माझ्या कुटुंबामध्ये कोणीही शासकीय नोकरीला नाही, तसेच माझ्या कुटुंबाचे उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नाही, माझ्या कुटुंबामध्ये कोणत्याही सदस्याच्या नावावरती 4 चाकी गाडी नाही. मग यासाठी शासनाने ट्रॅक्टर हा शेतीशी उपयुक्त असलेले वाहन वगळून इतर सर्व 4 चाकी वाहने त्याच्यामध्ये घेतलेली आहेत. तसेच माझ्या कुटुंबातील कोणी सदस्य शासकीय कर्मचारी नाही, तसेच माझ्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आजी माजी आमदार किंवा इतर कोणत्याही उच्च पदावरती नाही, तसेच मी शासनाच्या इतर दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाही, असे आपण स्वयंघोषणापत्र लिहून दिलं होतं. त्याच्या आधारेच आता या योजनेमध्ये पडताळणी होणार आहे. मित्रांनो, ज्यांच्या कुटुंबामध्ये ट्रॅक्टर हे वाहन सोडून जे 4 चाकी वाहन आहे त्या महिला या योजनेतून अपात्र होणार आहेत. तसेच हे काम कोण करणार आहे, तर आपल्या गावातील किंवा ज्या आपल्या एरियातील अंगणवाडी सेविका असतील त्यांच्यामार्फत ही तपासणी होऊन अहवाल शासनाला सादर होणार आहे व इथून पुढे येणाऱ्या लाभामधून या लाडक्या बहिणींना वगळण्यात येणार आहे. आत्तापर्यंतची जर माहिती बघायची झाली तर मित्रांनो, दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयाप्रमाणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून महिलांना अपात्र करण्यात आलेलं आहे. तर यामध्ये साधारण जर महिलांचा आकडा, अपात्र महिलांचा आकडा जर पाहायचा म्हणलं तर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला आहेत त्या जवळपास 2,30,000 एवढ्या महिला या योजनेतून अपात्र होणार आहेत. तसेच ज्या महिलांचे वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे अशा जवळपास 1,10,000 महिला आहेत, त्या महिला या योजनेतून अपात्र होणार आहेत. तसेच नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी असतील, काही महिला शासकीय नोकरीमध्ये लागल्या असतील, तर काही मुलींची लग्न होऊन त्या परराज्यात गेलेल्या असतील किंवा काहींचे उत्पन्न वाढले असेल, अशा महिला यांनी स्वइच्छेने आपले नाव या योजनेतून कमी करण्यासाठी अर्ज केलेला आहे. अशा जर महिलांची आकडेवारी जर बघितली तर ती आकडेवारी साधारण 1,60,000 आहे. असे जवळपास आत्तापर्यंत 5 लाख महिलांना या योजनेतून शासनाने अपात्र केलेलं आहे. तर आता दुसरा मुद्दा म्हणजे मित्रांनो, या महिला अपात्र झालेल्या आहेत यांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे जे अनुदान किंवा हप्ता मिळाला आहे याची वसुली परत होणार का, तर नाही मित्रांनो. आतापर्यंत ह्या महिला जरी अपात्र झाल्या असल्या तरी यांच्या खात्यातून
1 रुपया देखील शासन परत घेणार नाही. जो येणारे अनुदान आहे, हप्ता आहे, हा त्यांना बंद होणार आहे, त्यांना या योजनेतून अपात्र केल्यामुळे. या योजनेची या पद्धतीने पडताळणी शासनाकडून होणार आहे. मित्रांनो, अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील. चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच ही माहिती आपल्या मित्रांना शेअर करा. तसेच तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलताय, तुम्हाला आतापर्यंत या योजनेमध्ये काही अडचणी आल्यात का, त्या आमच्याबरोबर नक्की शेअर करा. आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे नक्की प्रयत्न करू. धन्यवाद.